समीर हा एक एक्सटी बस ड्रायव्हर होता. ग्वागर ते मुंबई असा त्याचा रोजचा प्रवास असायचा. लांबचा रस्ता, ट्रॅफिक, गर्दी, हॉर्न आणि थकवा हे सगळं त्याच्या आयुष्याचा भाग होता. त्याच्या गावात रोहनही राहत होता. तोही एक्सटीमध्ये काम करत होता. दोघं लहानपणापासूनचे मित्र, एकत्र शाळा, एकत्र खेळणं आणि नंतर एकच काम. पण मागच्या काही महिन्यात त्याचं बोलणं थोडं कमी झालं होतं. कामाचे वेळ वेगवेगळे झाले, शिफ्ट बदलल्या आणि आयुष्य वेगळ्या दिशेने जाऊ लागलेलं. त्या दिवशी मुंबईत खूपच ट्रॅफिक होती. बस उशिरा निघाली, प्रवासी चिडलेले, रस्ता जाम आणि समीर पूर्ण थकलेला. शेवटी तो घोगरला पोचला तेव्हा रात्रीचे जवळपास 3 वाजले होते. डोळे लाल झालेले, अंगात शक्ती नव्हती, पण घरी जायचं होतं. बस डेपोमध्ये गाडी लावून तो बाहेर आला. थंड वारा अंगावर आला आणि त्याला जाणवलं की ही रात्र खूप वेगळी आहे, नेहमीसारखी नाही. त्याने न काही विचार करता बाईक काढली आणि रस्त्याला लागला. रस्ता पूर्ण रिकामा होता. दिवे काही ठिकाणी बंद होते, काही ठिकाणी बंद चालू असे होत होते. आजूबाजूला एक वेगळी शांतता होती. बाईक चालवत असताना त्याच्या मनात अचानक जुन्या आठवणी येऊ लागल्या. लहानपणी तो आणि रोहन रात्री गावाच्या बाहेर जाऊन भूतांच्या गोष्टी ऐकायचे, एकमेकांना घाबरवायचे आणि शेवटी हसत हसत घरी यायचे. एकदा तर त्यांनी गावाच्या सीमेवर असलेल्या जुन्या वडाच्या झाडाजवळ जाऊन बसायची पेज लावली होती आणि तेव्हा रोहनच सर्वात जास्त घाबरला होता. तो म्हणाला होता, आपण मोठे झालो की इथे परत कधीच यायचं नाही. त्या आठवणीवर समीर हलका हसला, पण ते हसू लगेच थांबलं, कारण त्याला अचानक जाणवलं की आज तो त्या रस्त्यावर होता आणि वेळ ही जवळपास तीच होती. तो थोडा अस्वस्थ झाला होता, पण स्वतःला सावरत पुढे जात राहिला. काही अंतर गेल्यावर अचानक बाईक हलकी हलकी जर्क देऊ लागली. समीरने ॲक्सिलेटर वाढवला, पण बाईकचा वेग कमी होत गेला आणि अचानक बाईक बंद पडली, एकदम रस्त्याच्या मधल्यामध्ये. त्याने लगेच बाजूला घेतली, पुन्हा किक मारली. 1 नाही, 2 नाही, 10 वेळा, पण बाईक काहीच केलास सुरू होत नव्हती. तो चिडला, पण त्याच्यापेक्षा जास्त घाबरला, कारण आजूबाजूला पूर्ण अंधार होता. रस्त्यावर कोणीच नव्हतं आणि त्या शांततेत अचानक रातकिड्यांचा आवाज खूप मोठ्याने वाढू लागलेला. जणू काही ते सगळे त्याच्याकडे बघत होते. वारा थंड झाला, अंगावर शहारे आले. त्यांनी मोबाईल काढून नेटवर्क पाहिलं, पण नेटवर्क नव्हतं. तो काही क्षण तसाच उभा राहिला आणि हलक्या आवाजात म्हणाला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्याला वाटलं की मन शांत होईल आणि खरंच काही सेकंद सगळं शांत झालं. रातकिड्यांचा आवाज कमी झाला, वारा थांबला, पूर्ण शांतता. आणि त्या शांततेत त्याच्या मागून कोणीतरी हळू आवाजात म्हणालं, समीर. तो दचकला, हळूच मागे वळून पाहिलं. अंधारातून एक सावली पुढे येत होती. जशी जशी सावळी जवळ येत होती तसा चेहरा स्पष्ट दिसू लागला. तो रोहन होता. समीरने सुटकेचा श्वास घेतला. अरे रोहन, तू इथे एवढ्या रात्री? रोहन हलका हसला. आज मलाही उशीर झाला. मुंबईतून येताना खूप ट्रॅफिक होती. समीर थोडा रिलॅक्स झाला. छान झालं भेटलास. एकट्याला चालायला भीती वाटत होती. रोहन, भीती? तू अजूनही घाबरतोस?
समीर हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, नाही रे, पण आज काहीतरी वेगळंच वाटतंय. दोघांनंतर एकत्र चालू लागले. रस्ता तसा काळोखात बुडालेला, पण आता समीरला थोडं बरं वाटत होतं, कारण तो एकटा नव्हता. थोडा वेळ शांततेत गेला. मग समीर म्हणाला, तुझी शिफ्ट वेगळी असते ना? रोहन थोडा थांबला आणि म्हणाला, हो, पण आज सगळं बदललं. समीर म्हणाला, काय बदललं? रोहन, रस्ता. समीरला उत्तर थोडं विचित्र वाटलं, पण त्यांनी दुर्लक्ष केलं. ते पुढे चालू राहिले. थोड्या वेळाने समीरला जाणवलं, काहीतरी चुकतंय. त्यांनी खाली पाहिलं. फक्त त्याच्या पावलांचा आवाज येत होता. रोहन चालत होता, पण त्याच्या पावलाचा आवाज येत नव्हता. समीरच्या अंगावर काटा आला. रोहन, तुला आवाज येतोय का? रोहन, हो, तू चालतोयस. समीर, नाही, म्हणजे तुझ्या पावलांचा. रोहन थांबला आणि हळूच म्हणाला, माझे पाय माझे पाय आता जमिनीला टेकत नाही. समीरला धक्का बसला. रोहन हसला, अरे मी मस्ती करतोय. समीर काय बोलू शकला नाही. त्याने चालण्याचा वेग वाढवला. रोहन त्याच्याबरोबर होता, अगदी जवळ. रोहन, आठवतंय, आपण लहानपणी इथेच आलो होतो. समीर, हो. रोहन, तेव्हा मी खूप घाबरलो होतो. समीर, हो, आज तू घाबरलायस. समीर काहीच बोलत नव्हता. ते गावाच्या सीमेवर पोचले. समीरने सुटकेचा श्वास घेतला. चल, आलो आपण. तो बाजूला वळला. तेव्हा रोहन तिथे नव्हता, एकदम गायब. समीर, रोहन, रोहन, खूप वेळा त्याने हाक मारली. काहीच प्रतिसाद आला नाही. समीर घाबरला आणि त्याने ठरवलं, आपण घरी जाऊ. तो घराच्या वाटेला जाणारच, तेव्हा त्याला रस्त्यावर खूप गर्दी वाटली. एव्हाना 4:30 वाजले होते सकाळी. गावात लोक जमा झालेली. समीरने विचारलं, काय झालंय? एकाने सांगितलं, तुला कळलं नाही का? रोहन अपघातात गेला. समीर, कधी? उत्तर आलं, रात्री 3 वाजता. समीरच्या डोळ्यासमोरून सगळं फिरत गेलं. तो मागे सरला. त्याच्या कानातून पुन्हा तेच आवाज आलं, मी तुझ्यासोबत होतो. तो थरथरायला लागला. त्यांनी मागे वळून पाहिलं आणि त्या अंधारात त्याला रोहन उभा दिसला, हसत. पण त्यावेळी त्याचे डोळे नव्हते. समीर जोरात ओरडला आणि तिथेच कोसळला. शेवटचा विचार, जर तो मेला होता तर मग माझ्यासोबत चालत